यंतो. गवतावर बसून शांतपणे खात असलेला तो वाघ हा क्षण शब्दांपलीकडचा असतो. कधी तो पाण्यात पोहताना दिसतो, कधी खडकावर निवांत झोपलेला आणि कधी काचेच्या अगदी जवळून फिरताना. प्रेक्षकांच्या डोळ्यात आश्चर्य आणि हृदयात उत्साह. हा फक्त एक प्राणी नाही, हा एक अनुभव आहे. दिवस जसा जसा पुढे जातो तशी तशी गर्दी वाढते, म्हणून सकाळी लवकर या आणि ह्या राजाला त्याच्या सर्वोत्तम रूपात पहा. एकदा का तुम्ही वाघाच्या नजरेला नजर दिली तर तो क्षण आयुष्यभर लक्षात राहतो. आपण जेव्हा आतमध्ये एंट्री करतो तेव्हा अगदी दरवाजाजवळच जलचर पक्ष्यांसाठी तयार केलेलं एक खास प्रदर्शन, एक मोठं खुलं आवार आणि त्या आवारातून जाणारा लाकडी पूल. तुम्ही त्या पुलावरून हळूहळू चालत जाता आणि अचानक आकाशातून तुमच्या अगदी डोक्यावर पक्ष्यांची एक सुंदर झुंड दिसते. बगळे, करकोचे आणि इतर जलचर पक्षी. त्यांची पंखांची हालचाल, हवेतला तो सौम्य आवाज आणि निसर्गाचा तो शांत स्पर्श. क्षणभरासाठी तुम्ही सगळं विसरतात. इथे फक्त पक्षी दिसत नाहीत, तर इथे त्यांच्या जगात प्रवेश करता येतो. 6 वेगवेगळे कप्पे आणि प्रत्येक कप्पा त्या पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाची जिवंत प्रतिकृती. उंच मोकळ्या जागा जिथे पक्षी मन मोकळं उडू शकतात. बंदिस्त असतं तरी स्वातंत्र्याची जाणीव कायम ठेवणारी रचना. वरच्या बाजूला ठेवलेल्या मोकळ्या जागा त्या प्रत्येक ऋतूमध्ये पक्ष्यांना निसर्गाशी जोडून ठेवतात. मातीची जमीन, फळझाडं आणि औषधी वनस्पती जणू काही एक छोटंसं जंगलच. आणि त्याचसोबत त्यांच्या घरट्यांची नियमित स्वच्छता, त्यांची काळजी आणि सुरक्षितता. येथे येऊन तुम्ही पक्ष्यांना फक्त पाहत नाही तर त्यांना जवळून अनुभवता. आणि ह्या अनुभवाचा खास भाग म्हणजे मलबार पाईड हॉर्नबिल हा मोठा काळा पांढरा पक्षी. त्याची भली मोठी चोच आणि त्याचा वेगळाच रुबाब. एकदा का तुम्ही त्याला पाहिलं तर नजर हटवणं कठीणच. पॅराडाईजमध्ये प्रत्येक पाऊल तुम्हाला निसर्गाच्या अजून जवळ नेतं आणि प्रत्येक पक्षी एक नवीन कथा सांगतो. हॅम्बोल्ट पेंग्विन राणीच्या बागेचं सर्वात मोठं आकर्षण. ऑक्टोबर 2016 मध्ये दक्षिण कोरियातील सोल शहरातून आलेलं हे पेंग्विन मुंबईकरांच्या मनात लगेच घर करून गेले. पहिल्याच दिवशी इतकी गर्दी झाली होती की प्रशासनाला प्रवेशद्वार बंद करावं लागलं. आणि आजही तिकीट घेण्यापूर्वी लोक एकच प्रश्न विचारतात, पेंग्विन दिसतील ना? 8 वर्षात त्यांची संख्या 8 वरून थेट 18 झाली आहे. आणि प्रत्येक पेंग्विन तितकाच खास आहे. काळ्या पांढऱ्या रंगाची सुंदर पिसं, चेहऱ्यावरचा गुलाबी टिपका आणि पोटावरचा वेगळाच काळा डाग. पण त्यांची खरी जादू दिसते जेव्हा ते पाण्यात उतरतात. अप्रतिम जलतरण, वेगवान डुबक्या आणि खेळकर हालचाली, जणू काही पाण्यातच त्यांचं खरं जग आहे. त्यांच्यासाठी तयार केलेले वातानुकूलित कक्ष त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची हुबेहूब प्रतिकृती आहेत, जेथे ते आरामात आणि आनंदात राहतात आणि तुम्ही त्यांना पाहण्यासाठी रांगेत उभे राहूनही थकत नाहीत. ह्या अशा क्यूट छोट्या पेंग्विनना जर बघितलं तर हा अनुभव विसरणं अशक्यच आहे. पक्षीशास्त्र हे सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे, असं डॉक्टर सलीम अली म्हणतात. ह्या एका वाक्यात दडलेलं आहे पक्षी विश्वाचं अफाट सौंदर्य. आणि ह्याच महान विचाराला समर्पित आहे राणीच्या बागेतील एक अनोखं आकर्षण, बर्ड्स पॅराडाईज. भारताचे बर्डमॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर सलीम अली यांच्या कार्याला आदरांजली देत 2021 मध्ये उभारलेला हा आधुनिक उपक्रम. एक प्रशस्त दुमजली इमारत जेथे प्रत्येक कोपऱ्यात पक्ष्यांचा संसार जिवंत होतो. पहिल्या मजल्यावर काचेच्या पारदर्शक प्रदर्शनांमधून झाडांवर राहणाऱ्या पक्ष्यांना अगदी जवळून पाहण्याचा अनुभव येतो. त्यांची हालचाल, त्यांचे आवाज आणि त्यांचं निसर्गाशी असलेलं नातं, सगळं काही जणू तुमच्या समोर जिवंत होतं. तर तळमजला हा सगळ्या व्यवस्थेचा अदृश्य आधार. प्राणी संग्रहालयाच्या रक्षकांची कामं, पक्ष्यांची काळजी आणि त्यांच्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, हे सगळं इथे शांतपणे चालू असतं.
बर्ड्स पॅराडाईज म्हणजे फक्त एक इमारत नाही, तर तो एक अनुभव आहे जो तुम्हाला पक्ष्यांच्या जगात हरवून टाकतो आणि कदाचित निसर्गाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनही बदलून टाकतो. येथील एक सुंदर आणि शांत प्राणी म्हणजे चितळ. त्याच्या अंगावरचे पांढरे टिपके आणि सडपातळ शरीर त्याची खास ओळख आहे. चितळ प्राणी प्रामुख्याने गवत आणि पाणी आणि फळे खातो, म्हणजेच तो शाकाहारी प्राणी आहे. हा प्राणी नेहमी कळपात राहतो, जेणेकरून धोका ओळखणं सोपं होतं. चितळ खूप सतर्क असतं. थोडासा आवाज झाला तरी तो लगेच पळ काढतो. एक मोठा आणि शांत आणि सावध प्राणी म्हणजे सांबर. भारतातील सर्वात मोठ्या हरणांपैकी एक असलेलं हे प्राणी आपल्या मजबूत शरीरासाठी आणि भव्य शिंगांसाठी ओळखला जातो. सांबर प्रामुख्याने गवत, पाने आणि झाडांची सालं खातात, म्हणजेच तो पूर्णपणे शाकाहारी आहे. हा प्राणी बहुतेक वेळा एकटा आणि छोट्या गटात राहतो आणि नेहमी पाण्याजवळ दिसतो. धोका जाणवला की सांबर मोठ्या आवाजात इशारा देतो आणि लगेच सुरक्षित ठिकाणी पळतो. त्याच्या तीक्ष्ण ऐकण्याचा आणि वास घेण्याचा गुण त्याला सुरक्षित राहायला मदत करतात. राणीच्या बागेतला पक्षी आणि पेंग्विन नंतर जर कुठली गोष्ट तुमचं लक्ष पूर्णपणे वेधून घेत असेल तर तो आहे जंगलाचा राजा, रॉयल बेंगॉल टायगर. सध्या 3 वाघ आहेत. या व्यवस्थित आणि विशाल परिसरात मुक्तपणे फिरताना दिसतात. एक सकाळी साधारण 10 वाजता जेव्हा गर्दी अजून वाढलेली नसते, त्या शांत क्षणी एक वेगळंच दृश्य समोर उभं राहतं. अधिकारी पिंजऱ्यात, झाडांवर, खडकांवर मांसाचे तुकडे ठेवत असतात आणि मग तो येतो. डौलदार चाल, अप्रतिम ताकद आणि डोळ्यांमधली ती तीव्र नजर. माणसाचा वास घेत तो हळूहळू पुढे सरकतो, एका झाडाजवळ थांबतो, स्वतःला उंच उचलतो आणि सहजतेने आपलं भक्ष्य खाली आणतो. गवतावर बसून शांतपणे खात असलेला तो वाघ हा क्षण शब्दांपलीकडचा असतो. कधी तो पाण्यात पोहताना दिसतो, कधी खडकावर निवांत झोपलेला आणि कधी काचेच्या अगदी जवळून फिरताना. प्रेक्षकांच्या डोळ्यात आश्चर्य आणि हृदयात उत्साह. हा फक्त एक प्राणी नाही, हा एक अनुभव आहे. दिवस जसा जसा पुढे जातो तशी तशी गर्दी वाढते, म्हणून सकाळी लवकर या आणि ह्या राजाला त्याच्या सर्वोत्तम रूपात पहा. एकदा का तुम्ही वाघाच्या नजरेला नजर दिली तर तो क्षण आयुष्यभर लक्षात राहतो. ह्या ठिकाणी आपल्याला हत्ती, अस्वल, बिबट्या, तरस, कोल्हा, वाघ, सांबर, पानघोडा,
हरिण, दलदलीतील हरिण, टिपक्यांचे हरिण, हॅम्बोल्ड पेंग्विन, कासव, मगर, माकड, झाडावर राहणारे पक्षी, पाण्यात राहणारे पक्षी आणि मुंगूस जे उद्यानात मुक्तपणे फिरताना दिसतात. आणि ह्या ठिकाणी लवकरच येणार आहेत सिंह, लांडगा आणि पाण मांजर. राणीच्या बागेतील वनस्पती जीवन खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहे. वेळ काढून ह्या वनस्पती उद्यानाला जरूर भेट द्या, जिथे वड, काजूपूट, कैलासपती, तमन, कुसुम, करमल, कोको, शिवन, चेंडूफूल, उर्वशी, मोहरी, कृष्णवड यांसारखी अनेक सुंदर आणि अद्वितीय झाडे आहेत. आमच्यासाठी राणीचा बाग हे एक केवळ प्राणी संग्रहालयापेक्षा अधिक आहे, जे वनस्पती उद्यानाचा एक छोटासा भाग आहे. राणीचं बाग हे खऱ्या अर्थाने एक हिरवेगार वृक्षांचे एक संग्रहालयच आहे. जंगलातला सर्वात खोडकर आणि हुशार प्राणी म्हणजे माकड. त्याच्या चपळ हालचाली, झाडावरून झाडावर उड्या मारण्याची कला आणि मस्तिखोर स्वभाव माकड सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. माकड हा सर्वभक्षी प्राणी आहे. फळे, पाने, कीटक आणि कधीकधी लहान प्राणीही खातो. त्याची शेपटी आणि मजबूत हातपाय त्याला झाडांवर सहज चढायला मदत करतात. माकडं नेहमी गटाने राहतात आणि एकमेकांशी आवाज आणि हालचालींनी संवाद साधतात. त्यांची बुद्धिमत्ता खूप जास्त असते, म्हणूनच ते माणसांच्या हालचाली पटकन शिकतात. बिबट्या आपल्या चपळ हालचाली आणि तीक्ष्ण नजरेसाठी ओळखला जातो. त्याच्या अंगावरचे टिपकेदार डाग त्याला जंगलात लपण्यासाठी मदत करतात. हीच त्याची खासियत. बिबट्या हा एकटा राहणारा आणि अत्यंत हुशार शिकारी आहे. तो झाडावर सहज चढू शकतो आणि आपली शिकार सुरक्षित ठिकाणी नेऊ शकतो. मांसाहारी असलेला हा प्राणी आपल्या वेग आणि ताकदीने शिकार करतो. पण आज जंगल कमी होत असल्यामुळे बिबट्याचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. बागेत आपण त्याला जवळून पाहू शकतो. हा निसर्गाचा सफाईदार आहे. तो मृत प्राण्यांवरही उपजीविका करून जंगल स्वच्छ ठेवतो. त्याचे जबडे इतके मजबूत असतात की तो हाडे सुद्धा सहज फोडू शकतो. रात्री सक्रिय असणारा हा प्राणी टोळ्यांमध्ये राहतो आणि एकमेकांशी वेगळ्या आवाजात संवाद साधतो. अनेक वेळा तरसाला चुकीच्या नजरेनं पाहिलं जातं, पण खरं म्हणजे तो निसर्गाच्या संतुलनासाठी खूप महत्त्वाचा आहे. एक शक्तिशाली आणि बुद्धिमान प्राणी म्हणजे अस्वल. मोठं शरीर, दाट केस आणि तीक्ष्ण नखं. अस्वलाची ओळखच वेगळी आहे. अस्वल सर्वभक्षी आहे, म्हणजे ते फळं, मध, मासे आणि कधीकधी लहान प्राणीही खातं. त्याची वास घेण्याची क्षमता खूपच जास्त असते, त्यामुळे ते अन्न लांबूनच शोधू शकते.
इतिहासाची साक्ष देणारा एक शांत पण प्रभावी पुतळा. मुंबईतील राणीच्या बागेतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान मध्ये उभा असलेला हा पुतळा आपल्याला भूतकाळाची आठवण करून देतो. ह्या पुतळ्यामागे दडलेली आहे एक कथा, संस्कृतीची, इतिहासाची आणि वारशाची. येथे येणारा प्रत्येक पर्यटक क्षणभर थांबतो, पाहतो आणि विचारात हरवून जातो. रंगांची उधळण, सुगंधाचा दरवळ आणि निसर्गाचा सुंदर उत्सव म्हणजे पुष्प महोत्सव. मुंबईतील राणीच्या बागेत येथे दरवर्षी हा फुलांचा महोत्सव भरतो. विविध रंगांची, आकारांची आणि प्रकारांची फुलं जणू एखाद्या जिवंत चित्रासारखी सजवली जातात. इथे तुम्हाला दुर्मिळ आणि आकर्षक फुलांचे प्रकार पाहायला मिळतात, जे निसर्गाच्या सौंदर्याची खरी ओळख करून देतात. फुलांच्या सजावटीसोबतच वेगवेगळ्या थीम्स आणि डिझाईन्स इथे पाहायला मिळतात. हा व्हिडिओ आपण सेपरेट अपलोड केलेला आहे, तोही व्हिडिओ बघायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा सुंदर अनुभव शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.